सॉलिड स्टेट या चॅप्टरमध्ये पुढची जी टर्म आहे आयसोमॉर्फस अँड पॉलिमॉर्फस. आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस या टर्ममध्ये पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहे आयसोमॉर्फस. आयसोमॉर्फस म्हणजे नाही काय, डेफिनेशन दिलेले आहे. द टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड आयसोमॉर्फस. डेफिनेशन पहा. द टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड आयसोमॉर्फस. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सचे क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम असतील तर त्या सबस्टन्सला आपण म्हणणार आहे आयसोमॉर्फस. डेली शेड्यूलमध्ये एक एक्झाम्पल सांगायचं म्हणलं जे लक्षात येण्यासाठी हा पॉइंट काय आहे तो. जर आपण शुगर पाहिलेली असेल, शुगर पाहता तुम्ही, शुगर आहे त्याचबरोबर सॉल्ट आहे. शुगर आणि सॉल्ट यांची जर पावडर तयार केली, म्हणजे शुगरची पावडर तयार केली त्याला आपण पिठी साखर म्हणतो, आणि सॉल्टची पावडर तयार केली, तर या दोन्ही पावडरचे क्रिस्टल जर पाहिले तर म्हणजे डोळ्यांनी पाहून आपल्याला त्या दोघांमधला डिफरन्स सांगता येणार नाही. का? कारण दोघांचे क्रिस्टल सेम आहे. म्हणजे त्या दोघांना आपण काय म्हणू शकतो, आयसोमॉर्फस. यांच्यामधला डिफरन्स स्टडी करत असताना दोघांचे पार्टिकल किंवा त्याची दोघांची क्रिस्टल हे कसे असणार आहेत, सेम असणार आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, आयसोमॉर्फस म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा दोन सबस्टन्स किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स दिलेले आहेत. सोडियम क्लोराईड, NaCl, NaBr, MgO हे तीन कंपाऊंड दिलेले आहेत. या तीन कंपाऊंडमध्ये बघा NaCl चा रेशो आहे 1:1, NaBr चा रेशो आहे 1:1, MgO चा रेशो आहे 1:1. या तिघांचा रेशो 1:1 आहे. याचा अर्थ या तिघांमध्ये असणारे ॲटम हे कसे आहे, ॲटमची संख्या कशी आहे, सारखी आहे. म्हणून या तिघांना एकमेकाचे काय म्हणणार आपण, आयसोमॉर्फस. तिघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणून यांना आपण म्हणणार आहे आयसोमॉर्फस. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे NaNO3 CaCO3, सोडियम नायट्रेट, कॅल्शियम कार्बोनेट. तर या दोन कंपाऊंडमध्ये या दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे, रोम्बोहायड्रल टाईपचा आहे. त्याचबरोबर या दोघांचा रेशो सुद्धा सेम आहे. बघा 1:2, 1:3, 1:2, 1:3 दोघांचा रेशो सेम आहे. दोघांचे क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असतील तर या दोघांना सुद्धा आपण काय म्हणू शकतो, आयसोमॉर्फस. आयसोमॉर्फस युजली हॅव द सेम ॲटॉमिक रेशो. आपण काय म्हणू शकतो आयसोमॉर्फस बद्दल, की आयसोमॉर्फस हॅव्हिंग सेम ॲटॉमिक रेशो अँड सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर कॉल्ड आयसोमॉर्फस. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो आहे पॉलिमॉर्फस. आयसोमॉर्फस बद्दल तुम्ही पाहिलेलं आहे. आता पुढचा पॉइंट पॉलिमॉर्फस. पॉलिमॉर्फस म्हणजे काय, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स इज कॉल्ड पॉलिमॉर्फस. एक सिंगल सबस्टन्स जर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणलं जातं, पॉलिमॉर्फस. या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे. कार्बन हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, म्हणजे सिंगल कार्बन आहे पण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, डिफरंट फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे, म्हणून त्याला म्हणायचं आहे पॉलिमॉर्फस. मग या ठिकाणी कार्बन हा डायमंड फॉर्ममध्ये आहे, कार्बन ग्राफाइट फॉर्ममध्ये आहे, कार्बन फ्लोरीन फॉर्ममध्ये आहे, कार्बन सूट या फॉर्ममध्ये आहे. अशा 4 फॉर्ममध्ये कार्बन प्रेझेंट आहे. याचा अर्थ कार्बनला आपण काय म्हणू शकतो, पॉलिमॉर्फस. अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फस.
त्यानंतर या ठिकाणी जे एक्झाम्पल दिलेलं आहे, या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता की सल्फर एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स: अल्फा सल्फर, बीटा सल्फर and gamma sulfur. Alpha sulfur are primitive orthorhombic, beta sulfur body centered, gamma sulfur face centered. म्हणजेच सल्फर हा सिंगल सबस्टन्स आहे, तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. अल्फा फॉर्ममध्ये आहे, बीटा फॉर्ममध्ये आहे, त्याचबरोबर गॅमा फॉर्ममध्ये आहे. यालाच आपण म्हणणार आहे पॉलिमॉर्फस. आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस या दोघांमधला मेन डिफरन्स पुन्हा एकदा पाहू. आयसोमॉर्फस म्हणजे काय? द 2 or more substance having same crystal structure are called isomorphous. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंड किंवा सबस्टन्स आणि त्यांचे क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम असेल, त्याचबरोबर ॲटॉमिक रेशो सेम असेल, तर आपण त्याला म्हणणार आहे आयसोमॉर्फस. पॉलिमॉर्फस म्हणजे काय? व्हेन सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स. एक सबस्टन्स जर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल तर आपण त्याला म्हणणार आहे पॉलिमॉर्फस.